धाराशिव जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ जाणवत असून धाराशिव शहराला आता 6 दिवसाच्या ऐवजी 9 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। आपण इथे पाहू शकतो की हातलादेवी येथील धरणातील चित्र आहे आणि इथून धाराशिव शहरातील काही भागाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे। त्याचबरोबर उजनी येथील पाणी संपत आल्याने धाराशिव प्रशासनाची एक मोठी तारंबळ होत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 125 ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तर 226 प्रकल्पामध्ये केवळ 4.5% पाणीसाठा शिल्लक आहे आणि हा जो पाणीसाठा आहे तो फक्त मे महिन्याअखेरच पुरणार आहे आणि जून महिन्यामध्ये जर पाऊस नाही झाला तर प्रशासनाला मोठी तारंबळ होणार आहे, कसरत करावी लागणार आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील 71 प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत, त्यामुळे प्रशासनासमोर आगामी काळामध्ये पाणी पुरवठा करण्याचे एक मोठं आव्हान आहे। धाराशिव शहरासारखंच अनेक ठिकाणी तुळजापूर, नळदूर, गोमरगा या मोठ्या शहरामध्ये, कळंब या शहरामध्ये सुद्धा आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।